चला तर मग अगदी मार्केटसारखे तोंडात टाकताच विरघळणारे पांढरे शुभ्र मऊसूत पापड प्रत्येकालाच हवे असतात. तर त्याच्यासाठीच ही संपूर्ण रेसिपी नक्की स्किप न करता बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि एक छान कमेंटसुद्धा नक्की करा. आता पापड आपण घरी जरी करणार आहोत किंवा दुकानातून गिरणीतून करायचे असतील आपल्याला, तर त्याच्यासाठी सुद्धा बारीक सारीक खूप टिप्स महत्त्वाच्या आहेत, ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. तेच मी तुम्हाला संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मी आता पापड बनवलेले इथं गिरणीत, कारण गुरुचरित्र पारायण चालू असल्या कारणाने थोडं बरं पण नसल्यामुळे म्हणजे मला पापड मी गिरणीतूनच करावे लागले. पण घरगुती पापडांचा सुद्धा लाँग व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ह्याच चॅनलवरती, तो सुद्धा जाऊन नक्की चेकआउट करा. पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितलेले संपूर्ण कृती. पण आता इथंसुद्धा बघा, ह्या बारीक सारीक ज्या टिप्स आहेत त्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या. आता मी स्वच्छ कॉटनने हे डाळ आहे 5 किलो उडदाची, ती गाळून घेतलेली. बघा तुम्ही किती घाण निघालेली बघू शकता, कारण डाळीला आहे ना पावडर लावलेली असते, त्याच्यामुळे आपल्याला स्वच्छ कपड्याने गाळून घ्यायची, गाळणीने नाही गाळायची. साडीने गाळल्यानंतर पूर्ण ती जी पावडर असते डाळीला लावलेली, त्यांनी डाळ खराब होऊ नये म्हणून ती निघून जाते. तर बघा, त्याच्यासाठी 5 किलो डाळीसाठी मी इथं 4 मसाल्याचे पाकीट घेतलेले. आता ते गरम पाणी करायचे, उकळतं पाणी केलं मी आणि या बंद झाकण्याच्या अशा स्टीलच्या डब्यामध्ये 4ही पॅकेट मी ओतून घेतलेले आणि हे जे पाणी गरम केलेलं होतं ते टाकलेले. बघा तुम्ही कसे बाऊल त्याच्यात उठता आहे, म्हणजे अगदी ते मसालासुद्धा त्याच्यात उकळायला लागलेला आहे. इतपत आपल्याला गरम पाणी करायचे आणि लगेच मसाला चाळून झाला की लगेच आपल्याला झाकण लावून ठेवायचे रात्रभर, म्हणजे जेणेकरून आपल्या मसाल्याचा सुगंध इकडे तिकडे दरवळला नाही पाहिजे. म्हणजे झाकणाच्या डब्यामध्ये आपल्याला ठेवायचे अशा पद्धतीने. आता बघा, तर रात्रभर हे पाणी असंच राहिल्यामुळे आपले पापडसुद्धा अगदी खूप त्यांना छान चव येते. तुम्ही करून बघा एकदा असं, खूप छान वाटेल. म्हणजे तुम्हाला पापड खायला खूप अगदी वेगळीच अशी छान चव लागेल आणि आपले पापडसुद्धा लिज्जत पापडसारखेच लागतील. त्याच्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी मसाला इतपत असा आपला झालेला होता, बघू शकता तुम्ही मसाल्याचं जे पाणी होतं ते. आणि मी आता असंच गिरणीत नेणार होती. आता इकडे आपल्याला घ्यायची मुरमुरे. आता मी इथं 1/2 किलो मुरमुरे घेतलेले 5 किलो पापडांसाठी. मुरमुरे हे म्हणजे खास हे टाकायचेच आहे, आम्ही दरवर्षी टाकतो मुरमुरे उडदाच्या पापडांमध्ये. छान येतं पापड, नरम मस्त कुरकुरीत आणि पांढरे शुभ्र पापड येतात, त्याच्यासाठी आपल्याला मुरमुरे टाकायचे बघा. आणि आता मी गिरणीतून पापड केल्यामुळे सारखे एका आकारात मला जसे हवे होते तसे पापड केले. आता ह्या गिरणीतसुद्धा एक खासियत आहे की आपल्याला जाळ्या उचलायची गरज राहत नाही. दुसऱ्या गिरणीमध्ये जड जाळ्या उचलाव्या लागतात, तसं इथं नाही. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने माझे सर्व पापडसुद्धा झालेले होते आणि जेमतेम म्हणजे माझे पापड अर्धवट सुकूनच निघाले होते. आणि आता मला फक्त दुसऱ्या दिवशी कोवळं ऊन लावून घ्यायचं होतं. पापडसुद्धा अगदी मस्त मोठे मोठे छान गोल असे माझे एकसारखे पापड आलेले होते, बघू शकता तुम्ही. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर घरगुती पापडाचं पीठ कुटण्यापासून लाटण्यापासून सगळं डिटेल व्हिडिओ तोसुद्धा ह्याच चॅनलमध्ये अपलोड आहे, ते सुद्धा तुम्हाला बघायचं असेल, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता मी पापडी तळून दाखवते बघा, बघू शकता तुम्ही. अजिबात लाल पडला आणि तळताना अगदी छान पांढरा शुभ्र जसाचा तसा पापड आहे आणि अगदी कुरकुरीत पापड आहे आपला. अगदी तोंडात टाकताच पाणी होतं पापडाचं, खूप खूप छान लागतो पापड. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. बघा, मी आता इथं तोडूनसुद्धा दाखवते तुम्हाला पापड. आता आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की आपला पापड किती सुंदर आलेलं आहे असं. चला तर मग इथंच एंड करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.